पत्नी पोलिसात गेल्याचा राग, पतीने पत्नीला थेट लोकल खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना मुलुंड रेल्वे स्थानकात घडली आहे। पती मारहाण करतो म्हणून पुष्पा गुप्ता या मुलुंड पोलीस ठाणे येथे पती राजू गुप्ता यांच्या विरोधात भाऊ कमलेश गुप्ता याच्या सोबत गेल्या होत्या। याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात एनसी दाखल झाली होती। पुष्पा यांना त्यांचा भाऊ कमलेश आपल्या गावी घेऊन जात होता, त्यासाठी ते मुलुंड रेल्वे स्टेशन येथे आले होते। मात्र कमलेश याचे सैन्याचे ओळखपत्र राजू गुप्ता याने चोरल्याने ते घेण्यासाठी पुष्पाला मुलुंड रेल्वे स्थानकात थांबवून तो मुलुंड येथील राजूच्या घरी गेला। तिथे गेल्यावर कमलेश गुप्ता आणि आर्यन गुप्ता याला घरीच कोंडून ठेवले आणि राजू गुप्ता याने मुलुंड स्थानकात येत पुष्पा गुप्ता यांना लोकल खाली ढकलून दिले। लोहमार्ग पोलिसांनी 20 तासात राजू गुप्ता याला गुजरातमधून अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे। दिनांक 14/3/2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एक इसम आहे राजू कुमार गुप्ता याने त्याच्या पत्नी पुष्पा गुप्ता हिला रेल्वे ट्रॅकवरून ट्रेनसमोर ढकलून तिचा खून केला होता। सदर खुनाचा गुन्हा कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर 215/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) याप्रमाणे आहे। सदर गुन्ह्याच्या तपासाने कुर्ला रेल्वे पोलीस स्टेशन स्टाफ आणि एसटीएफ आणि एलसीबी हे सर्व आरोपीचा शोध घेत होते। सदर आरोपी हा गुन्हा करून ठाणे येथून दादर आणि दादर येथून वानगाव आणि त्यामार्गे सुरत येथे पळून गेलेला होता। परंतु 15 तारखेला त्या दिवशीच आपली एसटीएफची टीम सुरत येथे पोहोचून त्यांनी 15 तारखेला आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केलेले आहे आणि नमूद गुन्ह्यात आपण या मयत महिलेचा जो पती आहे राजू कुमार गुप्ता याला अटक केलेली आहे। मयत महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होत होती। यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पण त्यांच्यात भांडण झालं असता मयत महिला ही तिच्या माहेरी यूपी येथे निघून गेली होती आणि त्यानंतर 1.5 महिन्याने तिचा भाऊ तिला सोडण्यासाठी आला होता आणि ज्या दिवशी सोडायला आला होता त्या दिवशी सकाळीच पुन्हा त्यांच्यात भांडण झालं असता मुलुंड रेल्वे स्टेशन येथे पुन्हा एक एनसी दाखल करण्यात आली होती। त्या अदखलपात्र त्याच्याबद्दल गुन्हे दाखल होते। त्या भांडणाच्या रागातूनच आणि ती बाहेर निघून जात होती आणि ती घटस्फोट मागत होती, त्यावरून चिडून जाऊन रागाच्या भरात त्यांनी तिला ढकलून मारलेलं आहे।